या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत समर सायकल घेऊन निघून तर जातो, पण सगळं मात्र अंशुमनने बघितलेलं असतं. तो रूममध्ये जातो आणि फेकाफेक करायला लागतो. मलिका म्हणते, अंशू काय झालं तुला? अंशू म्हणतो, मॉम ती स्वानंदी ना आता माझ्या डोक्यात जायला लागली आहे. अगं तिने दादाला पण फितवलंय. तुला माहिती आहे त्या स्टोअरूममध्ये दोघं काय करत होते? मलिका म्हणते, स्टोअरूममध्ये? तो म्हणतो, अगं तो समर सायकल धुत होता आणि मधून स्वानंदीच्या अंगावर पाणी उडत होता आणि नंतर समरच्या अंगावर ही पण पाणी उडवायला लागली. अर्पिता हसून म्हणते, दादा तर जाम भडकला असेल. तो भडकला? अगं त्याला तर प्रेमाच्या उकळ्या फुटत होत्या. दोघंही खळखळून हसत होते. मॉम अगं ते दोघंजणं एकमेकाच्या प्रेमात पडले. आता मात्र मलिका आणि अर्पिताच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. समरच्या रडण्यामुळे निकी आणि आनंद पण रडायला लागतात. आता आनंद काय बाहेर येत नाही हे बघून समर फोन करतो. आनंद फोनकडे बघतो तर समरचा फोन येत असतो. आत्तापर्यंत आनंदची खूप तगमग चालू असते. तो निकीला म्हणत असतो, तुझा फोन दे बरं. निकी विचारते, कशाला? तो अगं बघतो तरी माझा फोन लागतो की नाही ते. तेव्हा ती म्हणते, आनंद काय चाललंय तुझं? आणि आता समरचा फोन येतो तर आनंदची फोन घ्यायची पण हिंमत होत नाही. आनंद काय येत नाही हे बघून समर खूप निराश होतो. पण तेवढ्यात त्याच्या पाठीवर हात पडतो. समर मागे बघतो तर आनंद रडत उभा असतो. आता मात्र समरला अजूनच रडायला येतं आणि तो आनंदला लगेच हात जोडतो. आनंद त्याचे हात पकडतो आणि खुणीने सांगतो की हात नको जोडू. पण त्यावेळेस समर त्याचे हात झटकतो. त्याच्या डोळ्यामध्ये खूप अपराधी भावना असते. हे बघून आनंद समरला मिठी मारतो. आता दोघंही खूप रडायला लागतात आणि धोधो पाऊस पण पडत असतो. आता दोघांची भेट बघून निकीला खूप आनंद होतो. समोरून तो आनंद, मी तुझी कशी माफी मागावी मला हेच कळत नाही. आता दोघांमध्ये बरंच काही होतं आणि आनंद कंपनीत पुन्हा यायला लागतो. आता दोघं पण स्वानंदीचे आभार मानत असतात. पण आनंद म्हणतो, समर तुला नाही वाटत का स्वानंदी वहिनीसाठी काहीतरी खास करायला पाहिजे? समर म्हणतो, हो असं काहीतरी युनिक जे स्वानंदी मॅडमला आवडेल. आनंद म्हणतो, तू असं काही गिफ्ट घे ना, स्वानंदी खुश होईल. समर म्हणतो, नाही रे, स्वानंदी मॅडमला कसलीच अपेक्षा नाही. आता समरला कळतं की स्वानंदीच्या बाबांचा वाढदिवस आहे आणि त्याला आठवतं स्वानंदी मॅडम आणि त्यांच्या बाबांना गाण्याची खूप आवड आहे. आता तो आदिराला फोन करतो आणि मस्त प्लॅन बनवतो आणि एका ठिकाणी सगळ्यांनाच बोलवतो. मलिका विचारते, समर काय विशेष? तो काकू नक्कीच कळेल. आता मलिका, अर्पिता आणि अंशुमनला नक्की काय चाललं हेच कळत नसतं. ते आता ज्या ठिकाणी पोहोचतात तिथे शानदार तयारी केलेली असते. त्याचबरोबर आदिरा, रोहन, सुश आणि मंदाकिनी आलेले असतात. अर्पिता म्हणते, मॉम हे पण आलेत. एवढ्या मोठ्या पार्टीला दादांनी यांना कशाला बोलवलं? अंशू म्हणतो, पण मला हे कळत नाही ही पार्टी आहे कसली आणि इथे स्वानंदी का नाही आहे? आता मंदाकिनीला संशय येतो, ही पार्टी स्वानंदीसाठी तर नसेल ना? त्याच वेळेस स्वानंदी तिच्या बाबांना घेऊन बाहेर गेलेली असते आणि समर तिला फोन करतो, स्वानंदी मॅडम इथे फार भयंकर घडलंय. मी तुम्हाला ॲड्रेस सेंड केला त्यावर लवकर या. समरचा फोन ऐकून स्वानंदी खूप घाबरते. बाबा म्हणतात, नंदू तू एवढी का घाबरली आहे? ती म्हणती, बाबा राजवाड्यांनी आपल्याला लगेच बोलवलं आहे. स्वानंदीसाठी एवढी सगळी तयारी, त्यामुळे आजी खूप खुश असते आणि विचारते, काय रे पिंट्या आली का नंदू? समर हसून म्हणतो, येत आहेत. आजी म्हणते, एवढं सगळं सरप्राईज बघून नंदू खूप खुश होईल. बाबा आणि स्वानंदी रिक्षातून उतरतात. बाबा म्हणतात, नंदू राजवाडे साहेबांनी तुला इथेच बोलवलं होतं ना? स्वानंदी म्हणते, हो बाबा. आता दोघंही आत जातात आणि नंदू हळूच आतमध्ये डोकते कारण तिथे वेगळाच थाट असतो. आता दोघांना बघून समर हसतच पुढे येतो आणि म्हणतो, तुमचं स्वागत आहे, वेलकम. आता गाणी ऐकून बाबाही खुश होतात आणि म्हणतात, याचे गायक माझे खूप आवडते, यांची एकदा भेट झाली ना मला खूप आवडेल. आणि तेवढ्यात ते गायक येत असतात. आता मात्र बाबा चांगले शॉक होतात आणि हसायला लागतात कारण ते गायक बाबांजवळ येतात आणि हातात हात देत म्हणतात, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता समरही म्हणतो, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वानंदी मात्र समरकडे बघतच राहते आणि समर तिला डोळ्यांनी खुणवतो. आता गायक पण समरचं भरभरून कौतुक करतात आणि स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी वहिनी तुम्हाला समरसारखा नवरा शोधूनही सापडला नसता. ते बाबांसाठी छान गाणं गातात आणि छान मैफिल रंगते. जेव्हा समर त्यांना सोडायला जातो स्वानंदी समरकडे बघतच राहते आणि म्हणते, राजवाडे हे तुमचं रूप
मी पहिल्यांदाच बघते. खरंच तुम्हाला ओळखणं खूप कठीण आहे. तेवढीच आजीजवळ येते आणि म्हणते, काय ग नंदू, पिंट्याला बघतेस? हे पिंट्याचं रूप तू पहिल्यांदाच बघितलं असेल ना? अगं तो असाच आहे, नारळासारखा, वरून कडक आणि आतून गोड आणि मऊ. त्याची तरी काय चूक आहे म्हणा, लहान वयात त्याच्यावर सगळीच जबाबदारी पडली आणि त्याचा फायदा बाकीच्यांनी घेतला. पण खरं सांगू का, पिंट्या खूप नशिबाने त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. नंदू, तू त्याची साथ कधीही सोडू नकोस. स्वानंदी म्हणते, आजी कधीच नाही, कधीच साथ सोडणार नाही. पण हा सगळा थाट बघून मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनचा मात्र खूप जळफळाट होत असतो. अर्पिता म्हणते, बघितलंच मॉम काय चाललं? दादाला त्या स्वानंदीसाठी काय करावं आणि काय नाही असं झालंय. पण आदिरा मात्र खूप खुश असते. आता मल्लिका तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण आदिरा काय ऐकत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.